तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। जळगाव जामोद तालुक्यातील पूर्णा नदीपात्रातून सध्या मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर वाळू उपसा सुरू असून वाळू माफियांनी प्रशासकीय यंत्रणेला धाब्यावर बसवले असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे। सुमारे 50हून अधिक बोटी आणि मशिनरींच्या सहाय्याने दररोज हजारो ग्रास वाळू चोरली जात असून या प्रकरणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जिल्हा प्रमुख गजानन नामदेवराव वाघ यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे। पूर्णा नदीपात्रातील माहुली अ, माहुली ब, गोडेगाव पांडे, गोळेगाव, हुरसाळ, मानेगाव, हिंगणा, बाळापूर, दादुलगाव जुने, मांडवा, निमकर्ड या घाट परिसरातून बोटीच्या सहाय्याने अवैध वाळू उपसा केला जात आहे। दररोज शेकडो हायवा ट्रक आणि टिप्परद्वारे ही वाळू अकोला, यवतमाळ आणि बुलढाणा जिल्ह्यात पोहोचवली जात आहे। यामुळे शासनाचा कोट्यावधी रुपयांचा महसूल बुडत आहे। गजानन वाघ यांनी महसूल मंत्री आणि उपविभागीय अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत। त्यांनी स्वतः घटनास्थळाला भेट देऊन तहसीलदारांना पुरावे सादर केले होते। तहसीलदारांनी अवैध उपसा सुरू असल्याचे मान्य केलं, मात्र स्फोटक आणि नाव बोट उपलब्ध नसल्याचे सांगत प्रशासनाने हात झटकले आहेत। गेल्या वर्षी याच वाळू माफियांवर कारवाई झाली होती, मग यंदा प्रशासन गप्प का? अधिकाऱ्यांचे वाळू माफियांशी आर्थिक हितसंबंध गुंतलेले आहेत, असा संतप्त सवाल गजानन वाघ यांनी उपस्थित केला असून पुढील 7 दिवसांच्या आत नदीपात्रातील 50 बोटी, JCB आणि पोकलँड जप्त करून वाळू उपसा बंद केला नाही तर जळगाव जामोद शिवसेना स्टाईलने उपविभागीय अधिकारी कार्यालयावर उग्र धरणे आंदोलन करून घेराव घालणार आहे। त्यानंतर होणाऱ्या परिणामास शासन आणि प्रशासन सर्वस्वी जबाबदार राहील, असा स्पष्ट इशाराही वाघ यांनी दिला आहे। MCN न्यूज मराठीकरिता वैभव वडोदे, जळगाव। आज दिनांक 10/2/2026 रोजी आज जळगाव जामोद तालुक्यामध्ये पूर्णाचे जे घाट आहेत माऊली अ, ब, गोळेगाव खुर्द, गोळेगाव पांडे, मानेगाव, दादुलगाव, हिंगणा, बाळापूर, मांडवा असे 8 ते 9 घाट ही या ठिकाणी अवैधरित्या नावी बोटद्वारे रीतीचा उपसा सुरू आहे। त्या संदर्भामध्ये 5-6 दिवसापूर्वी मी विद्यमान तहसीलदार साहेब पवन पाटील यांच्याशी बोललो होतो। त्यांनी सांगितलं होतं बाबा की मी 9 तारखेला जळगाव जामोदला येणारा, माझी 8 दिवसात सुट्टी आहे, त्यानंतर मी त्यांच्यावर कारवाई करतो। काल त्या ठिकाणचे जे मंडल अधिकारी आहेत भारसागडे म्हणून माऊली त्यांच्याकडे मी त्यांना भेटलो। त्यांनी वेळोवेळी विद्यमान तहसीलदार साहेबाकडे अवैधरित्या घाटामध्ये उपसा चालू असल्याबाबतच्या सगळ्या नावीसह फोटो टाकलेले आहेत, परंतु पाणी कुठं मुरते एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये 8 ते 10 घाटामध्ये 50 बोटीद्वारे मशिनरी लावून उपसा सुरू आहे। दररोज 25 ते 50 हजार ब्रॉस ट्रकद्वारे अवैधरित्या वाहतूक सुरू आहे, परंतु तहसीलदार साहेबाकडे पूर्ण पुरावेसहित मंडल अधिकारी भारताकडे यांनी दिलेले आहेत। मी सुद्धा आज त्या संदर्भामध्ये महाराष्ट्राचे महसूल मंत्री यांच्याकडे उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत तक्रार केलेली आहे। 7 दिवसाच्या आत जर सर्व नावी किंवा ह्या अवैधरित्या बोट सुरू आहे त्यांच्यावर जर कारवाई झाली नाही तर जळगाव तालुका शिवसेनेतर्फे SDO कार्यालयावर घेराव टाकून उग्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा दिलेला आहे। कारण शासनाने घाटघुरी हरास केली असेल तर त्यांना नावीद्वारे बोटीमध्ये उपसा करण्यात येत नाही, परंतु रेतीय माफियाची मुजोरी एवढी झालेली आहे की एका दिवसामध्ये ते 10-20 हजार ब्रॉस रेती उत्खनन करून बुलढाणा जिल्हा, अकोला जिल्हा व यवतमाळ जिल्ह्यात विक्री करत आहे व याकडे सर्व उघड्या डोळ्यानं महसूल प्रशासन पाहत आहे। 7 दिवसाच्या आत महसूल प्रशासन कारवाई न केल्यास महसूल प्रशासनाविरुद्ध आम्ही कडक उग्र आंदोलन छेडू असा इशारा दिलेला आहे।